पक्षावर तारतम्य बाळगून वक्तव्य करा, अजितदादांचं नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं, धसांचं वक्तव्य. पुणे अत्याचार प्रकरणात दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध, आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. कोणताही प्रतिकार झाला नाही, सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसते, वकिलांचा मोठा दावा. आरोपीला हजर करण्यापूर्वी पुणे कोर्ट परिसरात मविया कार्यकर्ते जमले. आरोपी दत्तात्रय गाडीवर बांगड्या फेकण्याच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न. आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात. स्वारगेट परिसरातील अत्याचाराच्या घटनेनंतर संताप. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडीला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. गाडीला 70 तासानंतर गुन्हाट गावातून केली होती अटक. अटकेआधी आरोपी गाडीचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न. प्राथमिक वैद्यकीय अहवालात आरोपीच्या गळ्यावर जखमा. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे. आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींची ओळख करायचा. याआधी आरोपीकडून 2 तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न.